नमस्कार मुलांनो, गोष्ट आहे निकिताची। काय झालं बरं एकदा निकिताच्या सोबत? चला पाहूया तर। आईने निकिताच्या आवडीची पाणीपुरी बनवली। निकिता पाणीपुरी बघून खुश झाली। सौरभ व निकिताला बाबांनी पाणीपुरी दिली। आजीला पाणीपुरी घेऊन ते निघाले। एवढ्यात निकिताला की नाही जोराचा ठसका लागला। निकिताच्या घशात काहीतरी अडकले। ती जोराने खोकू लागली। सौरभ आणि आजी एकदम घाबरून गेले। आजीने घाईघाईने पाण्याचा जग आणला। पाणी पी, पाणी पी, तिने निकिताला सांगितले। तिला निकिताची काळजी वाटू लागली। निकिता पाणी प्यायली। अजूनही तिला घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटत होते। तिचे बाबा आले। त्यांनी निकिताला मोठा आ करून खोकायला सांगितले। निकिताने खोकला काढला, तरी देखील काहीच फरक पडला नाही। सौरभने तिला डोक्यावर उभे केले। रेश्मा, बाबा, आजी सौरभला मदत करत होते। एवढं करूनही निकिताच्या घशात अडकलेले निघाले नाही। निकिता शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली करू लागली। घशात अडकलेले काही मात्र निघाले नाही। आईने निकिताला उड्या मारायला सांगितल्या। निकिता उड्या मारू लागली। घशात अडकलेले तरीसुद्धा निघाले नाही। घरातले सगळेच काळजीत पडले। तितक्यात अंकिता, निकिताची मैत्रीण, पेढ्यांचा बॉक्स घेऊन आली। निकिताला पेढे देऊ नकोस, तिच्या घशात काहीतरी अडकले आहे, आईने अंकिताला सांगितले। निकिता जोरात ओरडली, मी पेढा खाणार, आणि तिच्या ओरडण्याने घशात अडकलेला पाणीपुरीचा तुकडा तिच्या पोटात गेला। माझ्या घशात आता काहीही नाही, निकिताने आनंदाने सगळ्यांना सांगितले। सर्वांनी निकिताकडे पाहिले आणि सगळेजण जोरजोरात हसू लागले। आणि मग घरातली सर्वजण पाणीपुरी खाऊ लागले आणि गमतीने पेढेसुद्धा खाऊ लागले। छान आहे ना गोष्ट? धन्यवाद।